संक्रांतीसाठी वाण घेण्यासाठी मैत्रिणींना तुम्ही जर घरी बोलवत असाल तर मैत्रिणींना नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर अशा पद्धतीचे झटपट आप्पे तुम्ही बनवून तयार करू शकता. यासाठी काय पूर्वतयारी करायची, साहित्य प्रमाण किती लागणार आहे, तयार होणारी रेसिपी किती प्रमाणात तयार होणार आहे, किती लोकांना पुरेल, त्याचबरोबर छान अशा पद्धतीचे जाळी स्पॉन्जी आप्पे तयार करण्यासाठीच्या खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. आणि हेल्दी आप्पे तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी देखील कोणकोणते साहित्य ॲड करायचं हे देखील सांगणार. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि दररोज दुपारी 12 वाजता एकही दिवस सुट्टी न घेता दररोज रेसिपी पाहण्यासाठी यूट्यूबवर कविताज किचनला सबस्क्राईब करून ठेवा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये स्वागत करते. आज आपण इन्स्टंट रवा आप्पे कसे बनवायचे ते पाहूया. त्यासाठी आपण या ठिकाणी रवा दह्यामध्ये छान असा भिजत घालून ठेवलेला आहे. साधारणतः अर्धा किलो एवढा रवा घेतलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दही साधारणतः 2 ते 2.5 वाटी एवढं दही घेतलेलं होतं आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून छान असं भिजत घालण्यासाठी ठेवलं. 3 मध्यम आकाराचे कांदे, कोथिंबीर, अद्रक, लसूण पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट करून ठेवलेली आहे. आता आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत आणि तोपर्यंत चटणी करून घेऊया. ओल्या नारळाची चटणी करण्यासाठी या ठिकाणी ओलं खोबरं, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि आपण दह्याचा वापर ही चटणी दळून घेत असताना वापरणार आहोत. ही चटणी छान अशी मिक्सरला कमीत कमी पाण्याचा वापर करून घट्टसर अशी दळून घेतलेली आहे. ती लगेचच आपण एका डिशमध्ये किंवा बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि छान खमंग फोडणी या चटणीला देणार आहोत. हे रव्याचं जे मिश्रण आहे ते साधारणतः मी 6 तास अगोदरच भिजत घालून ठेवलं होतं. जेवढं जास्त रव्याचं हे मिश्रण तुम्ही दह्यामध्ये भिजत घालाल तेवढं जास्त ती हलके आणि जाळीदार आप्पे तयार होतात. फोडणी देण्यासाठी तेल छान गरम करून घेतलं. त्यामध्ये जिरे, मोहरी आणि त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्यांची छान खमंग फोडणी या ठिकाणी दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला कढीपत्ता किंवा कोथिंबीर टाकायची असेल तरी देखील टाकू शकता. छान अशी आपली ही ओल्या नारळाची चटणी बनवून तयार झालेली आहे. लगेचच आपण ती बाजूला ठेवून देणार आहोत. हे पहा, खूप छान घट्टसर अशी ही झालेली आहे. दही जर तुम्हाला चटणीमध्ये वापरायचं नसेल तर तुम्ही फुटाणा डाळ देखील वापरू शकता. आता यामध्ये आपल्याला पौष्टिक करायचे असतील तर त्यामध्ये कांदा, टोमॅटो या व्यतिरिक्त तुम्हाला थोडासा वाटाणा घालायचा असेल, शिमला मिरची घालायची असेल तरी देखील तुम्ही घालू शकता. या ठिकाणी तुम्हाला हे रव्याचं मिश्रण दह्यामध्ये साधारणतः 5 ते 6 तासासाठी भिजत घालायचं, म्हणजे खाण्याचा सोडा यामध्ये वापरावा लागत नाही. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि सर्व आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत आपण आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. लगेचच आपण आप्पे तयार करून घेणार आहोत. हे पहा, मिश्रण छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे. आप्पे पात्र देखील व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. मिश्रण छान असं भिजल्यामुळे आपल्याला यामध्ये सोड्याचा वगैरे वापर करण्याची गरज नाही. दही देखील छान असं टाकल्यामुळे ॲक्टिवेट होतं आणि छान हलके जाळीदार हे आप्पे तयार होतात. थोडंसं तेल टाकायचं आणि लगेचच आपण ही आप्पे पात्रामध्ये सर्व बॅटर टाकणार आहोत आणि मध्यम आचेवर छान असे 7 ते 8 मिनटामध्ये आप्पे आपले बनून तयार होतात. सर्व आपण हे मिश्रण टाकल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा. मध्यम आचेवर एका बाजूने आपल्याला छान लालसर भाजून घ्यायची, त्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यायची. किती छान टम्म फुगलेले आहे तुम्ही पाहू शकता. परफेक्ट या ठिकाणी हे आप्पे फुगलेले आहे. त्यामुळे रवा छान असा फुलण्यासाठी वेळ द्या. तुम्ही जर रवा फुलण्यासाठी वेळ चांगला दिला तर आप्पे देखील छान असे फुलतात. आणि तुम्हाला जर खूप जास्त ही लालसर रंगावर हवे नसतील तर तुम्ही अगदी अगोदरच काढून घेतले तरीही चालेल, हलकासा लालसर रंग आल्यानंतर. परंतु बाहेरचं जे कोटिंग आहे ते हलकंसं क्रिस्पी खूप छान असं चवीला लागतं. त्यामुळे मी बाहेरील आवरण छान क्रिस्पी होईपर्यंत हे आप्पे भाजून घेतलेले आहे. दोन्ही बाजूने छान असे आप्पे भाजून झालेले आहे. लगेचच आपण डिशमध्ये सर्व करूया. सुरुवातीला आपण जी ओल्या नारळाची चटणी करून घेतलेली आहे
ती सर्व करणार आहोत आणि त्यानंतर आपण हे आप्पे देखील गरमागरम आप्पे छान असे सर्व करणार. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, दररोज दुपारी 12 वाजता एकही दिवस सुट्टी न करता छान खूप सारे हेल्दी रेसिपी शिकण्यासाठी यूट्यूबवर कविताज किचनला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल. त्याचबरोबर तुम्हाला जर कविताज किचनचा कांदा लसूण मसाला किंवा मटण मसाला घ्यायचा असेल तर 7020162100 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आप्पे छान असे तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा. आणि या रेसिपीची शेवटी आपण हेल्दी एक नाश्त्याची रेसिपी देणार आहोत, ती देखील नक्कीच पाहायला विसरू नका. उद्या दुपारी 12 वाजता कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. अगदी छान आतून किती छान जाळीदार हे आप्पे झालेले आहे हे मी तुम्हाला दाखवते. त्याचबरोबर अगदी छान स्पॉन्जी असे हे जाळीदार आप्पे तयार झालेले आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.